इतके तुम्ही मोठे घोटाळे काढलेत, नेत्यांना मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेलं आहे, असं सगळं काम करताय, घोटाळे काढताय, हे गुप्त कागदपत्र तुम्हाला कोण पुरवतं? म्हणजे कशी माहिती तुमच्याकडे येते? खूप खूप सोपं आहे ॲक्च्युली. आपल्याला जर इच्छा असेल ना तर काही शोधता येतं. आणि हे जे सांगितलं जातं ना की त्यांना अमुक देतात तमुक देतात, प्रत्येकाला त्यांना जाऊन विचारा की त्यांना पेपर जाऊन कोण देतं. तर आता ॲक्च्युली कसं आहे की तुम्ही आज छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी तर इनफॅक्ट पत्रकारांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहे आणि त्याच्यात मी दाखवणार आहे की मी पेपर्स असे शोधते. आता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जे आहे ते संपत चाललं आहे. पुन्हा त्याच्याकडे पत्रकारांना आणण्यासाठी मी तो प्रोग्राम करणार आहे. तर त्याच्यात कसं असतं की आता मी कुठचाही नेता घ्या, त्याचं नुसतं नाव आणि डायरेक्टर असं टाकायचं आणि गुगल सर्च करायचं. तर त्याच्यात अनेक वेबसाईट्स आहेत. zobacorp.com आहे, इन्स्टा फायनान्शियल्स आहे, टोफलर आहे, अशा छान छान वेबसाईट्स आहेत. तर काही काही याच्यात अमुक पेपर्स मिळतात, काही याच्यात सगळे डिटेल्स मिळतात, पण मग त्याची कॉस्ट थोडी जास्त असते. तर असं शोधत 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 मी सध्या एक इन्स्टा फायनान्शियल्स नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्यावर कसं असतं की आपण एखादा व्यक्ती शोधला, आता उदाहरण म्हणून सांगते की निलेश नारायण राणे किंवा नितेश नारायण राणे असा जर शोधला आपण, तर त्याच्या आणि पुढे डायरेक्टर लिहिलं तर त्यांच्या आहेत नाही तेवढ्या कंपन्या येतात. अच्छा. आता त्याच्यात मी सुरुवातीला ना ते ज्या कंपन्यांमध्ये आहेत ते नाही शोधत, पण ज्याच्यात ते एक्झिट केलं आहे ना त्या पहिल्या मी विकत घेते. म्हणजे काय होतं, आपण 349 रुपये भरले की त्याची सगळे डिटेल्स आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये येतात. ओके. आणि तिथे त्यांचे सगळे बॅलन्स शीट्स म्हणा, असोसिएटेड शेड्यूल्स म्हणा, असलेल्या जमिनी, प्रॉपर्टीज सगळं येतं. मग खूप सोपं आहे. पण त्याच्यात समजा लँड इन सो अँड सो गावाचं नाव असलं तर मग महाबुलेख नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपण त्या गावात, म्हणजे पहिलं तर रिजन टाकायला लागतं, मग तालुका, मग गाव असं घातल्यानंतर त्या नावाने शोधलं की आपल्याला सगळे सर्वे नंबर मिळतात. त्याच्यावरनं मी IGR जाऊन इंडेक्स 2ची कॉपी काढते, म्हणजे तो व्यवहार कितीला झाला ते कळतं. आणि असे सगळे डाउनलोड करते आणि गपचूपपणे जाऊन डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस करते. हा त्यातला पहिला प्रकार. दुसरा प्रकार की त्याच्यात पैसे कुठून कुठून आले, कारण हे काय करतात ही सगळी मंडळी, त्यांचा काही नोकरी नसते, त्यांचा असं लेजिटिमेट बिझनेस नसतो. येणारा पैसा हा सगळा फिरवून आलेला काळा पैसा असतो. मग तो येणारा जो पैसा आहे तो काही काही शेल कंपनीजमधनं येतात. मग ते ज्या कंपन्या आहेत त्याचे डिटेल काढते. मग त्याच्यात कुठून, कारण त्याच्यातलं ना एक स्टँडर्ड आहे. म्हणजे से फॉर एक्झाम्पल 10 रुपये शेअरची व्हॅल्यू असते कुठल्याही कंपनीची. मग त्याच्यात हे 990 रुपये असे देऊन जेव्हा प्रीमियम घालून जेव्हा पैसे येतात ना, तर जी कंपनी काही नाहीच आहे, अस्तित्वात नाही आहे, त्याचा धंदा नाही आहे, काहीच नाही आहे, त्याला कोणी 990 रुपये देऊन, प्रीमियम देऊन का विकत घेईल? म्हणजे त्याच्यात पैसा हा फिरवून आलेला आहे. मग मी ती जी 990 रुपये घालून आणणारी कंपनी आहे त्याचे डिटेल काढते. तर ते सगळ्या मनी लॉन्डर केलेले पैसे असतात. ओके. आणि मग त्या मनी लॉन्ड्रिंग केलेल्या कंपन्या कोणाच्या आहेत किंवा कोणाकडनं आलेल्या आहेत. जसं मी आता नितीन गडकरींवर काम करते, अजित पवारांवर काम करते, तर त्यांच्या अजित पवारांच्या जवळजवळ 69 कंपनी आहेत आणि गडकरींच्या तर विचारूच नका. म्हणजे खूपशा त्यांनी ह्याच्या कंपनीज, ज्याला आपण बेनामी कंपनीज म्हणतो, त्याच्यातनं त्यांच्या पूर्तीच्या ग्रुपमध्ये आल्यात. पूर्तीमधनं कन्सॉलिडेट त्याचं अमॅल्गमेशन केलं आहे. त्याच्यात त्यांनी इतर मोठ्या मोठ्या कंपन्या अगदी कचरेच्या मोलात त्यांनी घेतल्या आहेत विकत, कचऱ्याच्या भावात. म्हणजे ज्या कंपनीचं बँकांचं देणं 3,800 कोटी आहे ते सगळं शून्य होऊन 299 रुपयात 299 कोटीमध्ये ती मोठी कंपनी विकत घेतली. म्हणजे याच्यात जर तुम्ही म्हणाल ना, एक एक मंत्री म्हणा, संत्री म्हणा, कोणी म्हणा, बँकांना ज्या प्रमाणात या लोकांनी बुडवलं आहे ना, अनबिलिव्हेबल आहे, अनबिलिव्हेबल. ते हे सगळे डिटेल मी त्याच्यावर काम करायला खूप वेळ लागतो, पण मी शांतपणे बसून करते आणि मग एक एक प्रकरण खोदून काढते.